राज्याचे कृषी मंत्री दत्तात्रय भरणे आता आपल्या सोबत आहेत. सर, एकूण ज्या पद्धतीने पाऊस झाला पण तर अपेक्षित अजून पाऊस होताना दिसत नाहीये. त्यामुळे एकूण शेतकरी देखील संकटात सापडल्याचं पाहायला मिळतंय. आणि दुसरीकडे एक संकट अर्थात बोगस बियाण्यांचं, खास करून मराठवाडा विदर्भात ह्याचे लोण जास्त पसरल्याचं पाहायला मिळतंय. काय आपल्याकडून सरकारकडून काय नेमकी कारवाई केली जाते? ही गोष्ट खरी आहे की राज्यामध्ये काही भागामध्ये जोराचा पाऊस झाला आणि काही भागामध्ये कमी पाऊस झाला. विशेषतः नागपूर, विदर्भ, काही मराठवाड्यातले काही भाग असतील, या भागामध्ये पाऊस कमी झाला. आणि पाऊस कमी झाल्यामुळं आपल्याला माहिती आहे की खरीपाची जी पेरणी आहे, साधारणतः आज अखेर 70% पेरणी उद्दिष्ट जे आपण धरलं होतं ती राज्यामध्ये झालेली आहे. अजून 30% पेरणी राहिलेली आहे. काही ठिकाणी पाऊस झाल्यामुळं तिथं अजून वापसा काही ठिकाणी नाही आहे. आणि काही ठिकाणी अजून कमी पाऊस, जमिनीत ओलावा नसल्यामुळं काही ठिकाणी ती पेरणी खोळंबलेली आहे किंवा जी पेरणी केलेली आहे पाऊस नसल्यामुळे ती पेरणी उगवताना त्यांना अडचणी येत आहेत. आणि साधारणतः उर्वरित 30% सुद्धा पेरणी जे उद्दिष्ट आहे शासनाचं तेही मला वाटतं जुलै अखेर सगळी पेरणी होईल. शेवटी आपल्याला माहिती आहे की हवामान विभागाच्या सांगण्यानुसार आता एल निनोचं संकट तर आहेच आणि या संकटात निश्चित प्रकारे शेवटी आता आपल्या सगळ्यांना सामोरे सर्वांना जावंच लागणार आहे. पण एक अजूनही अंदाज त्यांचा आहे की जुलै अखेर या राज्यामध्ये विशेषतः आपल्याला माहिती आहे की विदर्भ, मराठवाड्यामध्ये किंवा जिथं पाऊस कमी आहे त्या क्षेत्रात सुद्धा, त्या भागात सुद्धा पाऊस चांगल्या प्रकारचा पडेल. पेरणीमध्ये राज्यामध्ये सगळ्यात जास्त पेरणी ही अमरावती विभागामध्ये साधारणतः 86 ते 90% आसपास अमरावती भागामध्ये पेरणी झालेली आहे. आणि सर्वात कमी पेरणी ही ठाणे विभागामध्ये ही पेरणी सगळ्यात झालेली आहे. आणि निश्चित प्रकारे या बाबतीमध्ये पाऊस पडावा हीच खरं तर आपल्या सगळ्यांना अपेक्षा आहे. आपण मगाशी पावसाचं जर आपण पाहिलं, विचारलं तर निश्चित प्रकारे कोकण विभागामध्ये सर्वाधिक पाऊस हा पडलेला आहे. आणि नागपूर विभागामध्ये सर्वात कमी पाऊस हा नागपूर विभागामध्ये पडलेला आहे. आणि विशेषतः नंदुरबार जिल्ह्यातील नंदुरबार, शहादा, तळोदा, अक्राणी या 4 तालुक्यामध्ये सर्वात कमी पाऊस या 4 तालुक्यामध्ये पडलेला आहे. परंतु ह्या महिन्यामध्ये जुलै महिन्याच्या अखेरीला पाऊस पडेल अशी आपण शेवटी अपेक्षा ठेवूया. आपल्या सर्वांना माहिती आहे की यावर्षी लोकांनी जे सोयाबीनची लागवड केली, जी पेरणी केली आणि पेरणी केल्यानंतर निश्चित प्रकारे काही ठिकाणी शेतकऱ्यांच्या खूप अशा तक्रारी आल्या की ते बियाणं, त्यांनी जी पेरणी केली ते बियाणं उगवलं नाही. आणि त्याचा फटका या राज्यामध्ये 10 जिल्ह्यामध्ये सर्वात जास्त बसलेला आहे. त्यामध्ये अकोला, अमरावती, यवतमाळ, बुलढाणा, वर्धा, चंद्रपूर, नागपूर, वाशिम, लातूर, धाराशिव अशा अजूनही अनेक ठिकाणच्या शेतकऱ्याच्या तक्रारी आमच्या कृषी विभागाकडे प्राप्त झालेल्या आहेत. आणि त्यामुळं निश्चित प्रकारे कृषी विभागाने जे नमुने साधारणतः 5,668 नमुने तपासण्यासाठी कृषी विभागाच्या माध्यमातून घेण्यात आले, त्यापैकी जवळजवळ 581 नमुने हे अप्रमाणित आलेले आहेत. बियाणे अप्रमाणित आढळून आलेल्या ठिकाणी निश्चित प्रकारे आम्ही ज्या बियाणे कंपन्यावरती आमच्या कृषी विभागाच्या तर्फे 181 प्रकरणी न्यायालयामध्ये कोर्ट केसेस दाखल केलेले आहेत. त्याचप्रमाणे बियाणे उगवण क्षमता प्राप्त 3615 तक्रारीपैकी 1738 तक्रारीच्या प्रत्यक्ष शेतात जाऊन तालुकास्तरीय तक्रार निवारण समितीद्वारे तपासणी करण्यात आलेली आहे. आणि मी निश्चित प्रकारे एवढं सांगतो की या बाबतीमध्ये ज्या कंपन्या यामध्ये दोषी आढळलेले तर आहेत. आणि विशेषतः सर्वात जास्त तुम्हाला माहिती आहे की बुस्टर प्लॅन्ट जेनेस्टिक लिमिटेड आणि रवी हायब्रिड ह्या मोठ्या कंपन्या आहेत. पण ह्या कंपनीच्या मध्ये ह्या संदर्भात तक्रारी आलेल्या आहेत. आणि उर्वरित 18, 15, 16 एकूण 18 कंपन्यांच्या विरोधात तक्रारी ह्या आम्हा शेतकऱ्यांच्या प्राप्त झालेल्या आहेत. आणि निश्चित प्रकारे मी सांगतो गुन्हे तर आपण दाखल केलेलेच आहेत, पण यांच्यावरती निश्चित प्रकारे कारवाई तर निश्चित प्रकारे कडक करण्यात आपण करूच. पण त्याचबरोबर निश्चित प्रकारे त्या बाबतीमध्ये त्या शेतकऱ्यांना कसा न्याय देता येईल किंवा शेतकऱ्याला कसा न्याय त्या बाबतीत घेता येईल. कालच बावनकुळे साहेबांनी डीपीडीसीमधनं काही ठिकाणी पैसे दिले. काल मुख्यमंत्री कॅबिनेट मीटिंगमध्ये पण चर्चा याविषयी झाली.
आणि ज्या ठिकाणी असे डीपीडीसी मधनं काय आपल्याला शेतकऱ्याला मदत करता येईल ते आपण देण्याचा प्रयत्न करतोय. आणि काही कंपन्यांना आपण बियाणंही बदलून ताबडतोब तुम्ही द्या, आज संबंधित कंपन्याला आपण निश्चित प्रकारे निशुल्क आपण त्याप्रमाणे बदलून द्या असं सांगितलेलं आहे. आणि त्यामुळे नक्की अनेक कंपन्यांची विक्री पण आपण त्या ज्या कंपन्यात आपल्याला सापडल्यात त्या कंपन्याची विक्री पण आपण बंद करण्याचा स्टॉप टू सेल हा आपण त्यांना आदेश देण्यात आलेला आहे. निश्चितच या ज्या पद्धतीने ही कारवाई तुम्ही केली बोगस बियाणांच्या राज्यात, सर तुम्ही काल भाजपच्या किसान मोर्चाच्या कार्यक्रमात होतात आणि त्या कार्यक्रमात तुम्ही मोठं स्टेटमेंट केलंय देवेंद्र फडणवीसांच्या संदर्भात. देशाचं नेतृत्व त्यांनी करावं आणि आषाढीला तसं तुम्ही पांडुरंगाला साकडं देखील घालणार आहात. आपल्या सर्वांना माहिती आहे की आपलं राज्य महाराष्ट्रच्या खूप अपेक्षा आहेत की आपल्या राज्यातून कुणीतरी या देशाचं प्रतिनिधित्व करावं. आणि साहजिक आहे पाठीमागं यशवंतराव चव्हाण साहेबांना यातनं हुलकावणी मिळाली, त्यानंतर आपल्याला माहिती आहे शरद पवार साहेबांना पण यातनं हुलकावणी मिळाली. आणि आता राज्यामध्ये असा एकच नेता आहे जे राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब. मी म्हणणार नाही आत्ताच लगेच की ज्यावेळेस योग्य ज्यावेळेस वेळ येईल भविष्यामध्ये त्या शेवटी तो पक्ष त्यांच्या पक्षाचा निर्णय, पण ज्यावेळेस योग्य वेळ येईल आणि भविष्यामध्ये ज्यावेळेस त्यावेळेस नक्की देवेंद्र फडणवीसांच्या रूपानं हे महाराष्ट्राचं नेतृत्व महाराष्ट्राला देशामध्ये त्या खुर्चीवर बसताना बघायला ही महाराष्ट्राची खूप दिवसाची महाराष्ट्राच्या जनतेची खूप दिवसाची इच्छा आहे. आणि ती इच्छा देवाभाऊंच्या ह्यांनी पूर्ण व्हावी हाच खरं तर माझा तो उद्देश आहे. आणि मी म्हणूनच पांडुरंगाला साकडं निश्चित प्रकारे घातलं, पण मी योग्य वेळी म्हटलं. मी योग्य वेळ येईल त्यावेळेस, मी आज विषय म्हणणार नाही, पण ज्यावेळेस योग्य वेळ येईल त्यावेळेस निश्चित प्रकारे, कारण का त्यांच्याकडे तेवढी ताकद आहे, त्यांच्याकडे योग्य वेळ 2029ला त्यांनी देशाचं पंतप्रधान पद 2029 असेल 2034 असेल की ज्यावेळेस तो त्यांच्या पक्षाचा निर्णय असेल त्यावेळेस महाराष्ट्रातून त्यांना पंतप्रधान झालेलं ह्या महाराष्ट्राला त्यांना आपल्याला सगळ्यांना एक नंबर निश्चित प्रकारे आवडेल. ते केंद्रात गेल्यानंतर राज्याचं नेतृत्व मात्र सुनेत्र पवारांनी करावं. मुख्यमंत्री सुनेत्र पवार म्हणून त्यांच्याकडे तुम्ही पाहतायत. काय ही गोष्ट खरी आहे ना, शेवटी प्रत्येक नेत्याला प्रत्येक कार्यकर्त्याला आपल्या पक्षाचा नेता मोठा व्हावा हे वाटतंच आणि ते वाटणं साहजिक आहे. त्यामुळे आमच्या नेत्या सुनेत्रावहिनी पवार आहेत, त्यामुळे सुनेत्रावहिनी व्हावं हीच आमची इच्छा. शेवटी इच्छा असणं काय चुकीचं नाही. आमच्या दादांना मुख्यमंत्री पदावर खरं तर दादांची खूप इच्छा होती, पण त्यांना ते होता आलं नाही. आणि भविष्यात प्रत्येक पक्षाच्या नेत्याला वाटतं की आमचा नेता प्रमुखपदी असावा, तशी माझी इच्छा आहे. पण दादांची ती इच्छा पूर्ण झाली नाही, ती अपूर्णच राहिली. दादांची देखील इच्छा होती की तुम्ही सगळ्या नेत्यांची देखील तीच इच्छा होती की दादांनी मुख्यमंत्री व्हावं. 2029 मध्ये तरी सुनेत्र पवार हे मुख्यमंत्री होतील तशी तुम्ही काही मागणी किंवा तसं काही सगळं याच्यात पुढे तसं प्रयत्न मुख्यमंत्री व्हायला शेवटी पक्षाचे नेते आपलं संख्याबळ तेवढं आमदारांचं लागतं. आणि ठीक आहे, संख्याबळ शेवटी महायुतीचे घटक म्हणून शेवटी आम्हाला वाटणं साहजिक आहे. पण ते नंतरचा हा जर तर 29, 34 कधी ज्यावेळेस असेल तर नक्की आम्हाला शेवटी कुणी असू द्या की शेवटी प्रत्येक कार्यकर्त्याला वाटतं की आपला नेता मोठा व्हावा. भाजपच्या नेत्याला वाटतं देवेंद्र भाऊ मोठे व्हावेत, शिंदे साहेबांच्या नेत्यांना वाटतं एकनाथ शिंदे साहेब मोठे व्हावेत, तसं आम्हालाही वाटतं आमच्या सुनेत्रावहिनी मोठ्या व्हाव्यात. पण मग या सगळ्या याच्यामध्ये पक्षात कुठेतरी समन्वयाचा अभाव असं दिसून येताना पाहायला मिळतोय असं एकूण वाटतं. गेल्या काही दिवसांपासून ज्या घडामोडी घडतायत खास करून तुमच्या पक्षामध्ये, 2 दिवसांपूर्वी प्रफुल्ल पटेल आणि सुनील तटकरे हे मुख्यमंत्र्यांच्या भेटीसी गेले होते मुंबईत आणि या संदर्भात मात्र पक्षाच्या नेतृत्वालाच काही माहिती नाहीये. सुनेत्र पवार या संदर्भात अनभिज्ञ आहेत, पार्थ पवार अनभिज्ञ आहेत. असं काय नेमकं? शेवटी तुम्हाला मी आज सांगतो, नेत्याला भेटणं किंवा त्याच्याबरोबर नेत्यांना एकमेकाला भेटणं आणि मुख्यमंत्र्याला भेटणं यात मला त्यात कुठलंही गैर वाटत नाही. शेवटी प्रत्येकाचं काम असतं, प्रत्येकाचे वेगवेगळे विषय असतात, वैयक्तिक त्यांची काय कामं असतात, सार्वजनिक कामं असतात. त्यामुळे प्रत्येकजण मुख्यमंत्र्याला भेटत असतो. आता मी पण माझं काम असल्यानंतर कृषी विभागाचा काय एखादा विषय असल्यानंतर मी मुख्यमंत्र्याला भेटत असतो. हे अर्थ भेटला अर्थ त्यामध्ये त्यात काय राजकीय अर्थ काढण्यामध्ये राजकीय त्यामध्ये कुठला अर्थ काढावा असं मला कुठं वाटत नाही. जयंत पाटील म्हणता तुम्ही, तटकरे साहेब, प्रफुल्लभाई, ही सगळी जुनी मंडळी आहेत. ही जुनी सगळी एकत्र आम्ही एकत्र काम केलेलं आहे
आणि एकत्र ती त्यात मैत्री असणं किंवा एकत्र बोलणं, एकत्र भेटणं यामध्ये मला गैर काही वाटत नाही. आणि सुनेत्रा वहिनी सुद्धा त्यांना सुद्धा काय वाटत नाही, कारण का ते शेवटी ते त्यांच्या कामानिमित्त कोण जातं. आता मी उद्या समजा मला एखादं काम आहे, आता आज उद्या लागलं, मी डायरेक्ट सीएम साहेबांकडे जाऊ शकतो, एकनाथ शिंदे साहेबांकडे जाऊ शकतो. सुनेत्रा इतर वेळचं भेटणं वेगळं असतं, ही भेट खरं तर वेगळी, त्याची चर्चा सुरू होती. मग पक्ष नेतृत्वाच्या किमान कानावरती असणं गरजेचं आहे. मग त्यांनाच अंधारात ठेवून अशा पद्धतीच्या घडामोडी करतायत का पक्ष नेतृत्व? असं नाही. आता काल तो कार्यक्रम होता, मी कार्यक्रमाला डायरेक्ट त्या गेलो. कृषी तुमच्या ह्यांचा सीएम मुख्यमंत्र्यांचा सत्कार किसान मोर्चाने घेतला होता, त्यांनी बोलवलं. याचा अर्थ म्हणजे सुनेत्रा वहिनींचं त्यात, सुनेत्रा वहिनीला माहिती आहे ना, शेवटी आम्ही जातो पक्षाची माणसं, आम्ही एकत्र सगळे महायुती म्हणून आम्ही सगळे एकत्र काम करतो. एखाद्याला भेटणं, एखाद्या कार्यक्रमाला जाणं, ह्यामध्ये माझं म्हणणं आहे की खरंच चुकीचा अर्थ काढू नये. आमचंही राष्ट्रवादी पक्ष सुनेत्रा वहिनी यांच्या नेतृत्वाखाली प्रफुल्लभाई असतील, तटकरे साहेब असतील, भुजबळ साहेब असतील, यांच्या मार्गदर्शनाखाली ही मजबूत आहे आणि मजबूत निश्चित प्रकारे मजबूत राहील. तुम्ही म्हणतात मजबूत आहे या सगळ्या लोकांच्या नेतृत्व म्हणजे सुनेत्रा पवार, पण त्या सुनेत्रा पवारांनाच अडचणीत आणण्याचं काम काही पक्षातलीच लोक करतायत, अशा पद्धतीचं बोललं जातं. जसं त्यांच्या अध्यक्षपदालाच एकूण इशारा दिला जातो. ते विषय सोडून त्या कोणीही अडचणीत आलं नाही. सगळेजण सगळ्यांनी स्टेटमेंट तुम्ही पहा, सगळे सुनेत्रा वहिनी पवारांबरोबर आहेत सगळे. पण मग या सगळ्या याच्यामध्ये जयंत पाटील देखील त्या बैठकीला उपस्थित होते. चर्चा ही देखील आहे की जयंत पाटलांकडे अर्थ खातं जाणार आणि जयंत पाटलांचा आणि एकूण शरद पवार पक्षातील गटाचा एक गट एनडीए मध्ये येणार आहे, अशी चर्चा आहे. या बाबतीमध्ये मला तर काय माहित नाही, पण मी जयंत पाटील साहेबांचं स्टेटमेंट ऐकले की त्यांचा इस्लामपूरच्या नगराध्यक्षपदाचा, इस्लामपूर नाही आपण काय म्हणतो आता नवीन ईश्वरपूरच्या नगरपालिकेचा विषय आहे. त्या कामासाठी ते त्यांना भेटलेलं असं त्यांनी हे केलेलं आहे आणि त्यांनी सांगितलं की माझी त्यावेळेस कोणाची भेट झाली नाही, त्यामुळं ते त्यातनं काय अर्थ काढणं बरोबर नाही. आणि या बाबतीमध्ये हा विषय हा सुनेत्रा वहिनी पवार आमच्या प्रमुख आहेत, हेच निर्णय घेतील. पण ते काय अर्थ खातं अजूनपर्यंत तुम्हाला मिळत नाहीये तुमचं, म्हणजे दादांनी जे अर्थ खातं चालवलेलं आहे अधिवेशनापुरतं भाजपकडे असणार किंवा मुख्यमंत्र्यांकडे असणार, अशा पद्धतीचं स्पष्ट भूमिका मांडल्यानंतर देखील अद्यापपर्यंत ते अर्थ खातं तुम्हाला मिळालं नाही. अद्यापर्यंत मिळालेली गोष्ट खरी. आता आम्ही मागणी तर केली आहे, बघू भविष्यामध्ये काय होतंय, येणाऱ्या दिवसामध्ये काय होतंय, कधीपर्यंत मिळेल काही तसं. आता मागणी तर आम्ही केलेली आहे. दुसरं एक की अजितदादांच्या जयंतीनिमित्त आमदारांना किंवा त्यांच्या मतदारसंघात जे काही बॅनर्स लावायचे आदेश दिलेले आहेत पक्षाकडून, त्या बॅनर्सवर अजितदादांचा एकच फोटो लावण्याचे आदेश आहेत. मात्र त्या बॅनरचं जिओ टॅगिंग करून पक्षाकडे पाठवण्याचा देखील आदेश आहे. यावरून कुठेतरी आमदारांमध्ये नाराजी पाहायला मिळते. विश्वास नाही का आमदारांवरती, किंवा अशा पद्धतीने आदेश काढण्याची गरज नव्हती, असं देखील काही आमदारांचं नाराजी. एकदम चुकीचं आहे. असं कुठल्याही आमदारांना कुठं ते हे आदेश दिलेले नाहीत. आणि तुम्हाला माहिती आहे की दादा हे आमच्या सगळ्यांचे नेते होते, सगळ्या आमदारांचे पालकत्व होते. प्रत्येक अडचणीच्या काळामध्ये प्रत्येक दादाने खूप सर्वांना मदत केलेली आहे. राष्ट्रवादी पक्षाच्या सगळ्या बारीक छोट्या मोठ्या कार्यकर्त्यांना मदत केलेली आहे. तर तालुक्यामध्ये दादांच्या जयंतीच्या निमित्तानं फोटो लावायचं, बॅनर लावायचं, कुठं लावा, कुठं हे पाठवा वगैरे असतं कुठंही नाहीये. ऑटोमॅटिक आमचे सगळेच कार्यकर्ते दादांचा वाढदिवस ज्या नेत्याने आपल्यासाठी काहीतरी केलंय, शेवटी त्या नेत्याला कुठंतरी त्या निमित्तानं हे मिळावं हे बॅनर हे लावतात. असं कुठेही पक्षाने कोणाला सांगितलेलं नाही. कुठंतरी विनाकारण असं काहीतरी चुकीचं पसरवलं जातंय. असं कुठंही नाही. दुसरं एक विचारत होतं की पंढरपूरच्या देवस्थानासंदर्भातला तो विषय, सुधीर मुनगंटीवार आणि त्यांचे कुटुंबीय दर्शनासाठी गेले होते, मात्र परवानगी घेऊन त्या ठिकाणी गेले होते. मात्र त्या दोघांनी, अर्थात सुधीर मुनगंटीवार आणि त्यांच्या पत्नीलाच आत प्रवेश दिला गेला. त्यानंतर आलेले गुलाबराव पाटील मात्र त्यांच्या सोबत असणाऱ्या कार्यकर्त्यांसह ते आतमध्ये गेले, कुठलीही परवानगी न घेता. त्यावरून देखील सुधीर मुनगंटीवारांनी नाराजी व्यक्त केलेली आहे. कुठेतरी पंढरपूर देवस्थान जे आहे त्याच्यामध्ये समन्वयाचा अभाव आहे, किंवा अशा पद्धतीने एका मंत्र्याला तुम्ही आत थेट जाऊ देतात आणि दुसऱ्या माणसाला अशा कुठेतरी दुजाभाव होतोय का? या बाबतीमध्ये खरंच मला व्हीआयपी दर्शन बरोबर आहे. ह्या बाबतीमध्ये मला म्हणजे माहिती जास्त नाही. मी या बाबतीमध्ये माहिती घेतल्यानंतर आपल्याशी बोलेल. एक शेवटचा प्रश्न मामा, गेल्या काही दिवसांपासून एक चर्चा आहे मंत्रिमंडळ विस्ताराची. तुमच्या पक्षातील देखील काही नावं आता पुढे येताना पाहायला मिळतात, त्यांची नावं देखील चर्चेली जातात, ज्यामध्ये प्रामुख्याने धनंजय मुंडे यांना कॅबिनेट मंत्रिपद मिळेल अशी देखील एक चर्चा राजकीय वर्तुळात चर्चेली जाते.
काय नेमकं तशा काय घडामोडी तशा हालचाली किंवा नेमकं कुणाचं हा तो निर्णय महायुतीच्या नेत्यांचा आहे. सुनेत्रावहिनी पवार असतील, तटकरे साहेब असतील, प्रफुल्लभाई असतील, एकनाथ शिंदे साहेब असतील, त्यांचे प्रमुख देवेंद्र भाऊ असतील, ह्या सगळ्या मंडळींचा हा निर्णय आहे. त्यामुळं ह्या निर्णयात आमचा कुठलाही त्यामध्ये सहभाग नसतो आणि संबंध नसतो. त्यामुळं हा विषय आमच्यापेक्षा सुनेत्रा वहिनींना, देवेंद्र भाऊंना आणि एकनाथ शिंदे साहेबांना जास्त माहिती. धन्यवाद. तर कृषीमंत्री दत्तात्रय भरणे यांनी या सगळ्या मुद्द्यांवरती आपली भूमिका मांडलेली आहे. पक्ष सुनेत्रा पवार यांच्या नेतृत्वाखाली अर्थात भक्कमपणे पुढे वाटचाल करतोय. त्यासोबतच पक्षामध्ये देखील कुठलीही नाराजी नाहीये, आमदारांमध्ये कुठलीही नाराजी नाही असं देखील दत्तात्रय भरणे यांनी स्पष्ट केलंय. कॅमेरामन अभिजित पिसेसह मी योगेश बोरसे, TV9 मराठी, पुणे. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.